शिक्षण पद्धती ही कालानुरूप मला असं वाटतं बदलत गेली पाहिजे. मध्ये मी एक यांचा सोनम वांगचुक त्यांचा कार्यक्रम पाहिला. काय आपल्या देशामध्ये परत तेच सांगतो, शिक्षण आणि शिक्षक मिळालं नाही तर चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं, हे सोनम वांगचुक एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे काय त्याचा उपयोग खरा करून घ्यायला पाहिजे. ते म्हणतायत काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको तो त्याच्या कपाळावर शिक्का मारून दिला, आतमध्ये टाकून किती दिवस सडतील आतमध्ये देव जाणे. पण अशी माणसं आपल्या देशात आहेत. आणि त्यांनी जे सांगितलं की ते कुठे लेह लडाखमध्ये राहतात, त्यांचा जन्म तिकडे झाला, गावामध्ये शाळा नव्हती. आणि गावात शाळा नव्हती तर त्याचं त्यांनी काय म्हटलं की त्याचा फायदा असा झाला की माझ्या आईनी मातृभाषेमध्ये अनेक गोष्टी मला शिकवल्या, याचा उपयोग मला आत्ता होतोय. आणि कसा फरक पडतो, आपण जे काय म्हणतो ए फॉर ऍपल, बी फॉर बॅट, अमुक तमुक तमुक, तर आमच्याकडे ए फॉर फॅनच नाहीये, तर दाखवणार काय, फॅनच नाहीये. तर ही जी काय पद्धत आहे ना, ही पद्धत थोडी नाही म्हटलं तरी कालानुरूप आणि थोडीशी विभागवार ही थोडीशी बदलली गेली पाहिजे. आज कॉम्प्युटरचा तो जो काही विषय आहे, अनेकदा राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे. सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करू ते उपकार, हे असं आत्ताचं राजकारण आहे. आणि पूर्वी याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की आम्ही जर का जिंकलो तर आम्ही विद्यार्थ्यांना फुकट कॉम्प्युटर देऊ. फुकट कॉम्प्युटर देणार, कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय, कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय. म्हणजे कॉम्प्युटर दिलात, आम्ही टॅब वाटू, टॅब वाटलात हरकत नाही. म्हणजे कोरी वही देणं आणि टेक्स्टबुक देणं हा फरक आहे. एखाद्याला कोरी वही दिली तो वही काय करेल, कदाचित पावसाळा आल्यानंतर पानं फाडून होड्या करून सोडू पण शकतो तो, पण वहीमध्ये लिहिणार काय. आणि हा जो विषय आहे कॉम्प्युटरचा, आपण सुद्धा दिलेले आहेत. अगदी मला वाटतं 2014 साली असेल, 2014 साली आपण टॅब दिले होते, टॅबलेट. आता त्या टॅबमध्ये काय केलं होतं आपण, कारण तुम्हाला हेही आठवत असेल की शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं हे कमी करणं. मग अनेकदा ते त्यांची व्यथा सांगायचे की अरे मुलं आहेत का गाढवं आहेत ओझी वाहणारी, हे ओझ्याने वाकून जात आहेत. आणि शिवाजीराव भोसलेंचं एक भाषण मी जे ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रश्न विचारले उत्तर नाहीत आपल्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला वयाच्या कितव्या वर्षी, 16व्या वर्षी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या कितव्या वर्षी, 16 वर्षी. आणि 16व्या वर्षी आपल्या आत्ताच्या युगातला मुलगा काय करतो, त्याच्या पाठीवरती किती ओझं टाकतो, तो त्या ओझ्याने एवढा वाकलेला असतो की तो त्याच्यातच पिचून गेलेला असतो. म्हणजे ज्या वयामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्ञानेश्वर असतील, ह्या सगळ्यांनी चमत्कार केले, एक अद्भुत पराक्रम गाजवला, त्या काळामध्ये आपल्या काळातली मुलं ही पिचून गेलेली आहेत. मग ती उठून उभी राहणार कधी, त्याच्यातनं बाहेर पडतात ते एकदम कॉम्पिटिशनच्या जगामध्ये पडतात बाहेर, त्याच्यामध्ये त्यांची दमछाक होते. बरं, पालक सुद्धा असे असतात की एवढे विषय नाही शिकला तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही स्पर्धेत मागे पडेल. त्याच्यामुळे सगळं काही हे त्याच्यावरती आपण लादण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं शिकत असताना मध्येच एखादा कोणतरी वैभव सूर्यवंशी सेंचुरी मारतो का, परत झालं त्याची आई त्या मुलाला आवड आहे की नाही, बॅट बॉल सगळं घेऊन पॅड बीड घेऊन क्रिकेटच्या कोचकडे आमच्या मुलाला सुद्धा वैभव सूर्यवंशी करा. एखाद्याने कुस्ती खेळली, कुस्ती, एखाद्याने बॅडमिंटन. मग ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये मूळ जे आपलं आहे ते विसरून जातो. आणि मग पाठीवरच्या दप्तराचं ओझं ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, सुदैवाने नंतर काय झालं की टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा हा सगळा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे. टेक्नॉलॉजी एवढी चांगली सुधारली की 2014च्या निवडणुकीच्या काळात मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली शिवसेना भवनमध्ये, आणि तिकडे 8वीचं एक दप्तर ठेवलेलं भरलेलं पूर्ण. आणि मी प्रेसमधले असे सगळे प्रेसवाले होते, त्यांना एकाला बोलवलं, त्यानं म्हटलं जरा हे दप्तर उचलून दाखव रे. तर त्याने उचललं, तो म्हणलं नाही हे जड आहे. म्हटलं जड आहे ना, मग मी खिशात हात घातला आणि एक SD कार्ड काढलं आणि हे उचल. तो हे काय SD कार्ड आहे, म्हटलं हे सगळं दप्तर त्याच्यामध्ये. तो सगळा अभ्यासक्रम आहे तो त्या SD कार्डमध्ये मी टाकला होता, आणि ते SD कार्ड आपण त्या टॅबमध्ये टाकलं. म्हणजे 8वी ते 10वी
दरवर्षी आपण महापालिका शाळेत सुरू केलं होतं, आता सुरू आहे की नाही मला कल्पना नाही, कारण गेले 3-4 वर्ष महापालिकेचा बाप कोण आहे तेच कळत नाहीये. महापालिकेमध्ये काय चालले, लुटालुटीच कोणाला कळत नाहीये. तर आपण ते दिलं आणि त्याच्यामध्ये सगळी शाळेची आपली अभ्यासक्रमाची पुस्तकं होती, ई लर्निंग होतं, त्याच्यानंतर काही प्रश्न पत्रिका होत्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात दिल्या होत्या. आता ई लर्निंगमध्ये मला वाटतं अभ्यंकर साहेब हे आता शक्य असेल तर बघा की काही गोष्टी ह्या अॅनिमेशनने तिकडे दाखवल्या होत्या. आपण सांगतो, तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव असेल की एखादी गोष्ट वर्णन करून सांगितलं ती कळत नाही, पण प्रत्यक्ष दाखवणं शक्य नसतं. मग अॅनिमेशननी जर का दाखवली तर ते आपल्याला मुलांना पटकन कळतं, अरे हा असं आहे. तर ते जे काही ई लर्निंग आहे ह्याचं सुद्धा फार महत्व आहे. आता ह्या टॅबलेटमधनं आपण ते केलं. नंतर एक मी साधारणतः 2010 साली हे मी का सांगतोय, कारण आता शिक्षण हा विषय हा तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळता, पुढे काय काय तुमचा फंड तुम्ही वापरणार तर कुठे वापरा किंवा कुठे वापरू शकता त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतोय. 2010च्या सुमारास किंवा त्याच्याही आधी आपण व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती जणांनी ते बघितले असतील. व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं, माझ्या मनात असं आलं की महापालिकेच्या शाळा, आपण कधी कोणी म्हटलं कुठल्या शाळेत जातो तर पालकांना कदाचित लाज वाटते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी महापालिका शाळेत जाते. पण आता त्याच महापालिका शाळांमध्ये आदित्यनमध्ये जो काही सगळा एक बदल केला, मग त्याच्यामध्ये सगळे सीबीएसई आणि काय सीबीएसई काय असतात ते आम्हाला एसएससी माहिती, पुढचं काही माहिती नाही. हे सगळे बोर्ड त्याच्यामध्ये त्याचं शिक्षण सुरू केलं. मराठी भाषा तर सक्तीचीच केली, पण इतरही 4-5 भाषांमध्ये आपण शालेय अभ्यासक्रम सुरू केला. त्याच्यामुळे कदाचित पहिल्या प्रथम महापालिका शाळांमध्ये सुद्धा ऍडमिशनसाठी या रांगा लागायला लागल्या. आणि पालक सांगायला आमच्याकडे यायला लागले की आम्हाला महापालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन, असं कधीच येत नव्हते कोणी. सगळे मोठमोठ्या शाळांमध्ये सांगत होते की आम्हाला तिकडे जरा लावा न बसेल, आमच्या मुलाला मुलीला ऍडमिशन पाहिजे, महापालिका शाळेत ऍडमिशन पाहिजे. का? कारण आपण शिक्षणाचा दर्जा सुधारला, महापालिका शाळेंची सुद्धा चांगली डागडुजी केली आणि त्याला वरून आपण काय नाव ठेवलं, मुंबई पब्लिक स्कूल. जाऊन बघा. तर त्याच्यामध्ये सुद्धा महापालिकेमध्ये सुद्धा काही चांगले शिक्षक आहेत. मग महापालिका तेव्हा आपल्याकडे होती. मी आयुक्तांशी बोललो, सगळ्यांशी अधिकाऱ्यांशी बोललो, शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता आपण हा मर्यादित स्वरूपात करूया. 10वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही 10वीचे जेवढे वर्ग आहेत त्याच्यात तुम्ही तुमच्या शाळांमधला प्रत्येक विषयातला एक तज्ञ चांगला शिक्षक निवडा आणि एकच शिक्षक, त्याला आपण एक स्टुडिओ करून दिला आणि स्टुडिओतनं तो त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना तो शिकवायला लागला सगळ्यांना. म्हणजे शिक्षणाचा दर्जा आपण उंचावून समान करण्याचा हा एक प्रयत्न केला. आणि हा नुसता शिक्षक म्हणजे टीव्ही सुरू केल्यानंतर जसं चालतं तसं नाही, तर दोन्हीकडनं संभाषण. म्हणजे त्याचं शिकून झाल्यानंतर शाळेप्रमाणे तो शिक्षक विचारायचा, या शाळेत कोणाला काही प्रश्न आहे का तो प्रश्न सगळ्या मुलांना ऐकायला जायचं, त्याचं उत्तर सगळ्यांना ऐकायला जायचं. आणि ही पद्धत मला आठवतंय की जेव्हा त्याचं आपण उद्घाटन केलं, कोणाला बोलवायचं तर डोक्यामध्ये विचार आला, नाव आलं डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आता माशेलकर साहेबांशी बोलणार कोण, कारण मोठी माणसं आहेत, बिझी आहेत. मग त्यांना फोन केला आणि त्यांना फोन करून असं सांगितलं की माशेलकर साहेब एक कार्यक्रम असा आहे तर आपण यावं अशी आमची एक इच्छा आहे. तर मला त्यांनी सांगितलं की ठीक नाही मी येणार, पण मला जरा वेळ आणि कार्यक्रम काय आहे ते दिवस आणि वेळ जरा सांगाल तर बरं होईल. म्हणून माझ्याबरोबर मला वाटतं आदेश बांदेकर होते. आदेश बांदेकरना म्हटलं आदेश जरा तुम्ही प्लीज समजून सांगा. आदेशने त्याला एक 2-3 मिनिटं समजून सांगितल्यानंतर आदेश अरे नाही थांबा तुम्ही उद्धवजींशीच बोला. म्हटलं काय झालं, चिडलेत काय झालं. तुम्ही फोन घेतला, मला म्हणाले उद्धवजी तुम्ही विश्वास ठेवणार नाही, जे मी आता लिहितोय ते तुम्ही करताय, मी आता माझी डायरी बघणार नाही, मला वेळ आणि ठिकाण सांगा, मी आलो. आणि ते आले. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या आपणच पुढे नेल्या पाहिजेत. कारण हे सगळं मी आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला सांगत असताना 15 दिवसापूर्वी जे मी मराठवाड्यात फिरलो, मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तसं गेल्या वर्षी महाराष्ट्रभर आपत्तीच आली. म्हणजे एवढा पाऊस पडला की यापूर्वी म्हणजे मराठवाड्यातले साधारणतः 70-80-90 वर्षाचे शेतकरी मला सांगत होते की एवढा पाऊस आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. एवढा पाऊस आला म्हणजे काही ठिकाणी नदीच्या पात्रातून पाण्याचे लोटच्या लोट जे आले ते जमिनीच वाहून गेल्या. एबीपी माझा,
उघडा डोळे, बघा नीट.